बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाहूया बदलापूरच्या घटनेसंदर्भातली। बदलापूरच्या शाळेत क्राइम ब्रांचचं पथक हे आता पोहोचलेलं आहे। बदलापुरातील अत्याचार प्रकरणाची चौकशी होणार आहे, तर क्राइम ब्रांचकडून सीसीटीव्ही आणि डीव्हीआर हा ताब्यात घेण्यात आलाय। बदलापूर अत्याचार प्रकरणातली ही मोठी बातमी आपण पाहतोय, मोठी अपडेट पाहतोय। क्राइम ब्रांचचं पथक हे आता त्या शाळेत पोहोचलेलं आहे। सीसीटीव्ही आणि डीव्हीआर हा क्राइम ब्रांचच्या पथकाने आता ताब्यात सुद्धा घेतलाय। बातमी आपण पाहतोय बदलापूर प्रकरणासंदर्भातली। बदलापुरातील अत्याचार प्रकरणाची चौकशी होणार आहे, तर क्राइम ब्रांचचं पथक हे त्या शाळेमध्ये पोहोचलंय। शाळेत नेमकं काय घडलं याची चौकशी क्राइम ब्रांचच्या पथकाकडून केली जाईल। तर हे क्राइम ब्रांचचं पथक जे आहे ते आता शाळेत पोहोचलेलं आहे। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। स्वप्नील, आपण बातमी पाहतोय क्राइम ब्रांचचं पथक हे आता शाळेत पोहोचलेलं आहे, पुढच्या तपासाची दिशा नेमकी काय असणार आहे? नक्कीच आपण आता बघणार, आपण आता ज्या शाळेमध्ये जी घटना घडली होती 13 तारखेला, त्या शाळेमध्ये आपण आहे। त्या शाळेमध्ये आता भिवंडी क्राइम ब्रांच आणि आलेले आहेत, त्यांची चौकशीचा एक आता भाग आहे। कारण परवा या शाळेमध्ये काही बदलापूरकरांनी जी तोडफोड केली होती, त्या तोडफोड प्रकरणी त्या आरोपींना अटक करण्यासाठी इथल्या ज्या सीसीटीव्हीच्या आधारे त्यांना आपल्याला अटक करता येईल, त्यासाठी आता इथं एक जे आपण इथं आता आहेत की जसं सगळे जे शिक्षक आलेले त्या शिक्षकांची देखील चौकशी करण्यात येणार की नेमका त्या दिवशी काय प्रकार घडला होता। आणि त्या दिवशी जर सीसीटीव्ही पण होते, तर आता जसं तुम्ही बोलतात की आमच्या शाळेत तोडफोड झाली आणि सीसीटीव्ही झाली, तर दोन प्रश्न इथे उपस्थित होतात की ज्या दिवशी ही घटना घडली नेमका त्या दोन मुली होत्या लैंगिक, त्या दिवशी तुमचे सीसीटीव्ही बंद होते। मात्र परवा जी तोडफोड करण्यात आली त्या दिवशीचा जो घटना घडली ती सगळी सीसीटीव्ही मध्ये कैद। मग नेमकं त्या दिवशी सीसीटीव्ही का बंद आणि कालच्या ज्या घटना झाल्यानंतर सीसीटीव्ही का चालू, या दोन प्रश्न इथे उपस्थित आहेत। तरी पण आता ज्या क्राइम ब्रांच कडनं आता एक वेगळं वळण निर्माण झालेलं आहे, कारण आता चौकशीचा भाग आता इथं बांधण्यात आलाय। शाळेमध्ये नेमका कालच्या घडलेल्या घटनेनंतर त्याचं 13 तारखेला जी घटना घडली त्या दोघांच्या नुसारच क्राइम ब्रांच आता तपास करणार आहे। तिथं आपण बघत असणार, आता आपण आतमध्ये या प्रकारे इथं सीसीटीव्ही जे आहे क्राइम ब्रांच मध्ये, ते सीसीटीव्ही नुसार आपण जे जांच करत आहे ते बघत आहे की नेमकं काय काय घटना घडलेली, त्या दिवशीचं पण सीसीटीव्ही फुटेज भेटते का, त्यानुसारच त्या दिवशी नेमका खरी घटना काय घडली ती आपल्याला क्राइम ब्रांचला माहित पडणार, त्यानुसारच याच्यावर कारवाई करणार आहे। धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर या क्राइम ब्रांचच्या पथकाकडून नेमका कशा प्रकारे तपास केला जातो, त्यातून काय निष्पन्न होतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे।